आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। भाजप शरद पवार गटाला आणखीन एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत। पश्चिम महाराष्ट्रामधील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली। बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती। जयंत पाटील मोठे नेते आहेत, त्यांना जिथे जायचं तिथे ते जाऊ शकतात। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या 18 जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक जाहीर। मुंबईतील 6 पैकी 4 लोकसभेच्या जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक। जागा वाटपाबाबत दक्षिणमध्ये उत्तर पश्चिममध्ये जागेसाठी काँग्रेस आग्रही। मराठा आरक्षणासाठी उद्या आणि परवा विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन। कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन होणार। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जरांगेंचं उपोषण। छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य आणलं, त्याचप्रमाणे देशातील जाती धर्माची लढाई संपली पाहिजे। तर आमच्या हातामध्ये राजकीय नाही तर क्रांतिकाराची मशाल। शिवजयंतीच्या निमित्तानं बच्चू कडू यांच्याकडून भावना व्यक्त। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट कोर्टात। पवार गटाच्या याचिकेवर आज सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी। आढळरावांना शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा। तगडा उमेदवार समोर असला की लढतीमध्ये रंगत येते। शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत। आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मागितलं। भाजपकडून सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा लढण्याची शक्यता। लहान मुलांवर कर्करोगाचे उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालयाकडून संलग्न 5 केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय। केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी 6000पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करणं शक्य होणार। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अभिन्यासामधील 38 मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास रखडला। ना हरकत प्रमाणपत्राच्या परिपत्रकामुळे पुनर्विकास प्रस्ताव मंजूर होण्यात अडचण। वसई भाईंदर रोरो सेवा उद्यापासून सुरू होणार। प्रायोगिक तत्वावर रोरो प्रवासी फेरी बोट सेवा सुरू करण्याचा निर्णय। तांत्रिक अडचणीमुळे याआधी सलग 2 वेळा उद्घाटन रद्द। बीडीडी प्रकल्पामध्ये आता प्रत्येकाला पार्किंग हवं। प्रत्येक सदनिकाधारकाकडून पार्किंगची मागणी। बीडीडी चाळवासियांना पार्किंग देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार, म्हाडाची माहिती। मोनोची महालक्ष्मी रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी देण्यासाठी ट्रॅव्हलेटर बसवण्यात येणार। 2024 पर्यंत ट्रॅव्हलेटची उभारणी पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस। प्रवाशांचा विस्टाडोम कोचला उदंड प्रतिसाद। 2023-24 या कालावधीमध्ये तब्बल 1.5 लाख लोकांचा विस्टाडोम डब्यातून प्रवास। मध्य रेल्वेला 21 कोटी 15 लाखांचा महसूल प्राप्त। रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेकडे पालिकेचं दुर्लक्ष। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या 50% पाणीसाठा शिल्लक। राखीव कोठामधील पाणी उपलब्ध होण्यासाठी पालिकेची राज्य सरकारकडे धाव। उद्याच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयामध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरू। सगळे सोयरे अधिसूचनेवरही काम सुरू असून शनिवार, रविवार, सोमवार या सलग सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू। विमानांना होणारा विलंब टाळण्यासाठी मुंबई विमानतळासमोर विमानांना वेळेत खाली उतरवण्याचं आव्हान। त्यादृष्टीने विमानतळ प्रशासन आणि हवाई नियंत्रण कक्षाकडून कसोशीनं प्रयत्न सुरू।